की जर त्या आस्थापनाला वाटलं की तुमचं काम चांगलं आहे तर ते तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घेतील। आता तीच एक अट पकडली आणि सगळे युवक जे आहे ते या इंटर्नशिपला नोकरीच्या स्वरूपात परावर्तित करावं म्हणून मागे लागले। म्हणजे योजना चांगली परंतु कम्युनिकेशन खराब झाल्यामुळं हा सगळा संभ्रमावस्था ही युवकांमध्ये निर्माण झाला। त्याचा परिणाम असा झाला की 1,34,000 युवकांच्या प्रतिनिधींनी नागपूरला मोर्चा काढला। त्यांना आपण सांगितलं की नाही नाही तुम्हाला आम्ही नोकरीमध्ये घेऊ। आता तो मोर्चा आला होता, त्याला आश्वासन दिलं, पुढं काय झालं माहीत नाही। त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 5,500 कोटी रुपये आपण मागच्याही बजेटमध्ये ठेवले होते, आताही जवळजवळ 5,500 कोटी रुपये या योजनेसाठी आपण बजेटमध्ये ठेवलेले आहेत। 10 लाख युवकांना आपण इंटर्नशिप देणार असं सांगितलं होतं। प्रत्यक्षात मात्र आपण जर आकडेवारी पाहिली तर फक्त 52,000 म्हणजे सुमारे 52,000 युवकांना आपण इंटर्नशिप दिलेली आहे। म्हणजे 10 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं परंतु 50-55,000च युवक जर याच्यामध्ये येत असतील तर कुठंतरी मला असं वाटतं की या योजनेवरचा विश्वास हा युवकांचा उडालेला आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मला मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे का ही योजना जर आपण चालू ठेवणार असू आणि जर या योजनेला पुन्हा एकदा बजेटमध्ये जर आपण तरतूद केलेली असेल तर निदान याचा सुसंवाद आपल्याला युवकांशी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे की ही योजना नेमकी कशासाठी आहे, ही योजना कशासाठी आहे ते व्यवस्थितपणे कळवलं पाहिजे। ही नोकरी नाही आहे आपल्याकडं। सभापती महोदय अत्यंत मला म्हणजे विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण भरती कोणत्याच करत नाही सध्या सरकारी कार्यालयांमध्ये किंवा कमी भरत्या करतोय। मग भरती करत नसल्यामुळं आपण टेम्पररी बेसिसवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना घेतोय कारण काम आपलं चाललं पाहिजे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेल्या माणसाला पगार कोणती तरी कंपनी देते किंवा थर्ड पार्टी देत असतं, परंतु तो सरकारी कार्यालयात काम करत असतो। त्याला वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कंपन्या बदलतात, थर्ड पार्टी बदलते, पण माणूस तोच राहतो। आणि मग 10-10 वर्ष आम्ही काम केलंय, आता आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घ्या।